चला मॅच सुरू झाली. सिद्धार्थ आणि त्याच्या जोडीला कौशल हे दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. नवीन पाडा सायना स्पोर्ट्स नवीन पाडाने त्यांच्या समोर गावदे पोमन. ऑन साइडला क्रॅकिंग शॉट, चेंडू जातो सीमा रेषेच्या बाहेर 6 धावांसाठी. अतुल याच्या त्या चेंडूवरती आपण पाहू शकताय जबरदस्त असा फटका. अगोदर अतुलने चांगली गोलंदाजी केली होती, अतुलनीय गोलंदाजी केली होती. आता मात्र पहिल्याच चेंडूवरती त्याला मोठा फटका खेळला जातोय. रानगाव परिसरातील आपण जर पाहिलं तर हा संघ आहे. किनारपट्टीला जो आपला आदिवासी समाज वसलेला आहे त्या एका कप्प्यातले ही जी मुलं आहेत ते नक्कीच सायना स्पोर्ट्स नवीन पाडा या नावाने खेळतात. धावेमध्ये चेंडू नयन करा असे नयन या ठिकाणी आपण जर पाहिला डिक्लेरेशन झोन मध्ये मला वाटतं चेंडू गेलाय. 2 धावा मिळतील. नयन याच्याकडनं अपेक्षा होती मला वाटतं डाय टाकावी किंवा मग चेंडू पकडावा, मात्र चेंडू भरपूर पुढे होता आणि डाय टाकायचे दिवस आजकाल मला वाटतं राहिलेले नाही आहेत. कारण आपण जर पाहिलं तर ग्राउंडमध्ये सुद्धा सध्या आपण पाहू शकता की थोडासा खास कळगणचा तो एरिया आहे. बघा प्रेक्षक या ठिकाणी अष्टविनायक स्पोर्ट्स चषकाचा आनंद घेण्यासाठी समोर जे आमच्या कॅमेऱ्याने पकडलेत समोरचे जे झाड आहे त्याच्यावरती भरपूर प्रेक्षक बसलेले आहेत. अजून थोडासा झूम झाला असतं तर मला नावं सुद्धा सांगता आली असते, मात्र ते खुश झालेत. दरम्यान चला लहान मुलं खुश झालेली आहेत, टीव्ही वरती आलेली आहेत, सध्या त्यांच्या घरी त्यांना पाहत असतील, हसतायत. सध्या आपण जर पाहिलं तर टेन्शन आलं, डोक्यावरती हात गेलेत त्या प्रेक्षकांचे की कदाचित आम्हाला सुद्धा पाहत असतील मोबाईलवरती. तर नक्कीच हाच आनंद असतो कॅमेरा लावल्याचा. ऑफ साइडला सुरेख फटका पात्र राहुल अंधेर आणि या ठिकाणी फलंदाज बाद. मला वाटतं कौशल बाद झाला, सिद्धार्थ बाद झालेला आहे आणि सिद्धार्थ बसवत याने 3 चेंडूमध्ये 8 धावा ह्या केलेल्या आपल्याला बघायला मिळतात. 2 चेंडूमध्ये 8 धावा आल्या होत्या, तिसरा चेंडू तो बाद झाला. दरम्यान बघा कशा पद्धतीने राहुल याने झेल टिपला, सहज त्याने झेल टिपलाय लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये. चला नव्यानं जेव्हा फलंदाज मैदानामध्ये लवकरात लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं. विनय निसाळ 8 मॅचेस केलेला आहे, 50 धावा त्याच्या नावावरती आहेत. त्यासाठी 24 चेंडू त्याने खर्च केले आहेत, 1 चौकार आणि 6 षटकार त्याने मारलेत. बेस्ट आहे त्याचा 20, म्हणजे षटकारांची संख्या जास्त आहे याचा अर्थ चांगला फलंदाज आहे. फलंदाजी करणारा म्हणजे मोठे फटके मारणारा हा फलंदाज आहे विनय निसाळ. दरम्यान पुन्हा एकदा या ठिकाणी आपण पाहू शकतो 1 धाव नक्कीच मिळेल. दुसऱ्या धाव्याचा प्रयत्न होईल का? एका धावावरती समाधान मानावं लागेल. डीबीएन लाईव्हचे मेन कॅमेरामन प्रीत पाटील आपल्याला सध्या ऑनलाईन आहेत. दरम्यान हा चेंडू जातोय मिड विकेट क्षेत्राला, क्लिअर करतोय 6 धावांसाठी. या षटकारांशी नक्कीच पुन्हा एकदा विनय आणि त्याच्या संघाने दर्शवलंय. कौशल याच्या बॅटमधनं आलेला फटका आपण पाहिला. कौशल पुजारी हो आता मात्र चांगला चेंडू होता
मग सरप्राईज द बॅट्समन सुद्धा त्याच्या स्वतःच्या बॅटिंगनं, कारण की फुलटॉस डिलिव्हरी होती. हा चेंडू सुद्धा एक चांगल्या पद्धतीने कन्वर्ट करता आला असता. धावफलक 15 एका षटकाच्या समाप्तीनंतर. 2 षटकांचा मॅच आहे. नक्कीच अर्थातच आपण जर पाहिलं पोमंड संघासमोर तुम्हाला मोठं टार्गेट ठेवावं लागेल, कारण की राहुल असेल, विशाल असेल, त्यांच्या संघामध्ये हेमंत गोडविंदे आहे, नयन गरासी आहे, चित्तन टोपले सुद्धा आजच्या दिवसामध्ये आपण पाहतोय. याचाच अर्थ आपण जर पाहिला तर नक्कीच एक चांगला फुल पॅक साईड या ठिकाणी पोमंड संघाच्या माध्यमातून बघायला मिळते. धावसंख्या आहे ती 15 एका षटकाच्या समाप्तीनंतर. नवीन गोलंदाज कोण आहे तर राहुल अंधेर हा गोलंदाज. दरम्यान राहुल बॉलिंग मार्कवर. ऑफ साइडला खेळायचं होतं. चेंडू खाली क्षेत्ररक्षक विकेश आणि या ठिकाणी फलंदाज विनय बाद. लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये झेल टिपला जातोय. विनय निसाळ दरम्यान पुन्हा एकदा नव्याने फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जयेश तांबडी. सायनाथ स्पोर्ट्स नवीन पाडा रानगाव या परिसरातून आपण पाहतोय. नव्याने फलंदाजीसाठी मैदानाच्या आतमध्ये राहुल. क्या बात आहे, क्या बात आहे. इथे मात्र आपण जर पाहिलं आउटसाइड द ऑफ चेंडू ठेवले जातात, तिकडनं ऑन साइडला खेचण्यासाठी भाग पाडला जात आहे. चांगली गोलंदाजी राहुल याची आतापर्यंत. किती चेंडू टाकून तर चेंडू टाकून दिले फक्त 2 आणि एकही धाव अजूनपर्यंत दिलेलं नाहीये राहुल याने. धावसंख्या फक्त कायम आहे ती 15 जी पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर होती. क्या बात आहे. आता मात्र बॅटिंग साइडनं रिव्ह्यू घेतलेला आहे वाईडचा. पंचांचा निर्णय आहे की लीगल बॉल. बॅटिंग साइडनं रिव्ह्यू घेतलाय. पंचांचा निर्णय आहे लीगल चेंडू. बघा आतमधून चेंडू बाहेर गेलाय, याचा अर्थ वाईड जस्ट इनसाइड द वाईड लाईन. लीगल बॉल. लीगल बॉल कारण की आपण जर पाहिला चेंडू ह्या साईडनं नक्कीच बाहेर निघला. याचा अर्थ थोडासा आपण पाहतोय जी वाईड लाईन आपण पकडली ते यष्टिरक्षकाच्या जवळजवळ डोक्याच्या समोर आपल्याला बघायला मिळाली. हवेमध्ये चेंडू, चेंडू खाली क्षेत्ररक्षकाने फलंदाज बाद. एक चांगली विकेट या ठिकाणी आपल्याला बघायला मिळत आहे. थोडंसं आपण जर पाहिलं तर यष्टिरक्षक जेव्हा असतो तो वाईडचा कॉल जेव्हा आपण करतोय, रिव्ह्यू जेव्हा घेतोय, थोडासा यष्टिरक्षक हा समोर येत असताना बघायला मिळतो. त्यामुळे थोडासा अंदाज लावून या ठिकाणी रिव्ह्यू सुद्धा सक्सेस किंवा अनसक्सेस करावा लागतो, कारण की पंच तिकडनं त्यांचा निर्णय देत असतात. मात्र आपल्याला जर थोडासा 50-50 असेल तर ऑनफिल्ड अंपायरच्या निर्णयाला नक्कीच थोडासा लागूनच निर्णय आपल्याला दाबावा लागतो, कारण वाईड लाईनच्या समोर यष्टिरक्षकाची शरीर यष्टी असेल तर थोडासा जज करणं मुश्किल होत आहे. त्यामुळं कॅमेराचा अँगल सुद्धा आपल्याला थोडासा विचार करावा लागेल. कॅमेरा अँगल लावण्यासाठी एकतर
आपण पाहतोय, मला वाटते बॉलिंग एंडच्या मागे कॅमेरा सेट करावा लागेल, मग किपरच्या थोडासा असोसिएशनला आम्हाला अजून सुद्धा विचार करावा लागेल. ही ट्रायल बेसिस चालू आहे, तर हरकत नाही, एक चांगला सपोर्टिव्ह काम केलं जात आहे. दरम्यान हा चेंडू चांगला आहे, हा जवळ होता, चेंडू खेळण्यालायक चेंडू होता, मात्र राहुल याने चांगलं क्रिकेट खेळलं जात आहे. दरम्यान ऑन साइडला बॅट खाली दिलेला चेंडू जातो सीमारेषेच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार. धाव संख्या 21. किती चेंडू डॉट झालेत हे सुद्धा आपण पाहूया. नवीन पाडा संघाच्या माध्यमातून जवळजवळ 5 चेंडू, मला वाटतंय या ओव्हरला किती चेंडू डॉट आहेत, तर 3, आणि 2 विकेट या ठिकाणी गमावल्या गेल्यात. मात्र मागील ओव्हरमध्ये सुद्धा काही चेंडू डॉट झाले असावे, विकेट सुद्धा या ठिकाणी आपल्याला बघायला मिळालेले आहेत. तर हा बघा षटकार अतिशय चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी बघायला मिळतो. तुरीच्या झाडांचा आधार अजय विजय यांच्या माध्यमातून कोण आहे तिकडे, तुरीच्या खाली बसलेले आहेत. हो, आता मला वाटतं प्रकाश बरफ सुद्धा आहेत तिकडे, आपल्या टीव्ही स्क्रीनवरती बघायला मिळते. कॅमेरा आमचा नक्कीच चारी बाजूला फिरतोय, तर एक चांगली गोष्ट आहे की प्रत्येक जण आम्हाला बघायला मिळतोय. क्या बात आहे. झोपडीत सुद्धा आसरा घेतलाय, झोपडीमध्ये सुद्धा मला वाटतं त्यांनी सुद्धा झोपडीचा आसरा घेतलाय. गावदेवी कामन संघाने आपण जर पाहिला तर त्या दिवाल जी आहे त्या दिवाळीचा आधार घेतलाय. विलास आपल्याला बघायला मिळते आपल्या टीव्ही स्क्रीनवरती, मोबाईल स्क्रीनवरती. कॅमेरामॅनने आपलं काम करायला आता झलक दाखवायला सुरुवात केलेली आहे. दरम्यान टार्गेट आहे या मॅचचं, ते म्हणजेच 22 धावांचं. 12 चेंडू आणि 22 धावांची गरज आहे, ती म्हणजेच पोमन संघाला पुढील फेरीमध्ये जाण्यासाठी, 4थ्या फेरीमध्ये जेथे अगोदरच पोहोचलेला आहे तो म्हणजे भाटपाडा संघ. 12 चेंडू 22 धावा बघा तुम्हाला आपल्या टीव्ही स्क्रीनवरती, मोबाईल स्क्रीनवरती बघायला मिळत असेल. का सुंदर टेलिकास्ट बघायला मिळतोय. आणि आपण आत्ता जर पाहिलं तर एक चांगलं क्रिकेट हा खेळाडू कक्ष, तिकडनं 2 फलंदाज येताना विशाल आणि राहुल, त्यांचा नक्कीच या ठिकाणी लाईव्ह ऍक्शन स्ट्रीम होत असताना. दरम्यान झेंड्याच्या इकडे सुद्धा काही प्रेक्षक बसलेला आपल्याला बघायला मिळतात. लहान मुली ज्या क्रिकेट पाहण्यासाठी आल्यात त्यांना सुद्धा कॅमेऱ्यामध्ये कैद केलं जात आहे. हे क्रिकेटचं, हे या आपल्या देशाचं भविष्य हे नक्कीच बघायला मिळतो आहे. आणि हे आमचे काही प्रेक्षक नक्कीच मला वाटतं प्रकाश दादा त्या ठिकाणी आहेत. तर बेलकडी गावचे काही ग्रामस्थ आहेत, त्यांचे सुद्धा खूप खूप स्वागत. थँक्यू. चला आपण जाऊया मॅच कडे. 100 नंबरी गोलंदाज आलाय असं म्हणायला हरकत नाहीये, कारण की त्याच्या जर्सीवरती नंबर आहे 100 शेवटी, आणि 100 हा पोलिसांचा नंबर सुद्धा आहे. गोलंदाजी मार्कवरती जयेश तांबडी. त्याला की बॅटिंग मध्ये जास्त काही करता मला वाटतं आलं नव्हतं जयेशाला, लवकर बाद झाला होता. 2 चेंडूमध्ये एकही धाव न करता तो बाद झाला होता. चला सामन्याला सुरुवात झाली. पंच देवानंद वल्वे यांचा इशारा आलाय. जस्ट विशाल ऑनसाइडच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. एक धाव नक्कीच पूर्ण होईल. दुसऱ्या धावाचा प्रयत्न होईल का, इथे मात्र मिसफील्ड झाली आणि 3 धावा विशाल याच्या बॅटनं आल्यात. टार्गेट तेवढं मोठं नाहीये, मात्र छोटं सुद्धा नाहीये. तीन धावा फलकावरती लागल्यात. जयेश तांबडी बॉलिंग मार्क वरती.
गावदे स्पोर्ट्स पोमन फलंदाजी करत असताना 3 धावा. टार्गेट आहे ते म्हणजेच 22 धावांचं. ऑफसाईडच्या दिशेनं शतरक्षक त्या ठिकाणी चेंडूच्या खाली पोहोचण्याचा प्रयत्न करतोय, मात्र चेंडू धावतोय डीप बॅकवर्ड पॉइंट क्षेत्रामध्ये बाउंड्री लाईनच्या दिशेनं. आणि मला वाटतं 3 धावा या ठिकाणी पुन्हा एकदा पूर्ण झाल्यात. या 3 धावेने धावफलक थोडासा पुढे सरकतोय, जाऊन पोहोचतोय तो म्हणजेच 6 या धाव संख्येवरती. दोन चेंडू 6 धावा धावफलकावरती लागल्यात. कमी धावसंख्या मी म्हणेन इथे काढण्याचा प्रयत्न केला तो शेवटच्या षटकाचा. हो 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 फक्त रिव्हर्स स्वीप करण्याचा प्रयत्न, बॅट अँड बॉलचा संपर्क झाला नव्हता. धावफलक आपण पाहू शकतात. ते धावसंख्या आपण जर पाहिली कायम आहे 6 या धावसंख्येवरती. चेंडू 3 चेंडू या ठिकाणी टाकून झालेत. क्या बात आहे, सुरेख गोलंदाजी जयेश. विशाल सारख्या फलंदाजाला त्यांनी या 2 चेंडूंवरती नक्कीच एकही धाव दिलेली नाहीये. 4 चेंडूमध्ये 6 धावा आतापर्यंत आल्यात. मोठा फटका खेचण्याच्या नादामध्ये मी म्हणेन नक्कीच एक चांगलं क्रिकेट आता मात्र दर्शवलंय ते क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाने. आणि मोठा फटका खेळण्याच्या नादामध्ये 2 चेंडू गमावलेत विशाल याने. पाहणं गरजेचं आहे. आता क्रिकेट चांगला खेळत असतो विशाल. ऑन साइडला शॉट अंपुल. इट इज अ पॉवरफुल अँड सक्सेसफुल बिग हिट. षटकार बघा किती सहजतेने खेळलाय. चेंडूच्या फक्त लाईन मध्ये आला आणि चेंडूला खेचलं, पुल केलं आणि पुल हा अतिशय सक्सेसफुल ठरलेला आहे. बघा थोडासा स्टान्स त्याचा बघा, अगोदर उभा आहे, पुढे आला आणि फक्त चेंडूला शरीरापासून जवळ खेळला, मिडल ऑफ द बॅट. बघा थोडासा पुढे आला आणि या ठिकाणी आता मात्र अजून एक हेलिकॉप्टर शॉट. पाणी पाठवा मैदानामध्ये. षटकाची झाली समाप्ती. धाव संख्या झाली ती 18. सहा चेंडू 4 धावांची गरज. मी आमंत्रित करतोय टॉस बॉक्स मध्ये तो म्हणजेच भाटपाडा या संघाच्या संघनायकांना. काय जबरदस्त फटका होता बघा. वारंवार हा फटका जरी पाहिला तरी सुद्धा डोळ्यांचं समाधान होणार नाही पोमन संघाच्या प्रेक्षकांच्या किंवा मग खेळाडूंच्या. काय सुरेख फटका, बॅट स्वीट बघा, सुरेख टायमिंग लाजवाब. तिकडे क्षेत्ररक्षक तैनात होता, मात्र तो होता फलंदाजी करणाऱ्या संघाचा. सहा चेंडू 4 धावांची गरज. गोलंदाजी मार्क वरती जर्सी नंबर 18 रोहन कलांगडे. 6 चेंडू 4 धावांची गरज. 6 चेंडू 4 धावा. विशाल बडांगे 5 चेंडू 15 धावा. चला थोडी घाई करा. दरम्यान रोहन याचा चेंडू ऑफसाईडच्या दिशेनं डीप कव्हर क्षेत्रामध्ये चेंडूला टाकला. चेंडू झाला सीमारेषेच्या बाजूनं आणि हा विजयी चौकार. खूप खूप अभिनंदन. पुढच्या फेरीमध्ये प्रवेश केलेला आहे. मॅन ऑफ द मॅच या मॅचचा असेल तोच म्हणजेच एक षटक 6 धावा 2 विकेट आणि 2 चेंडू 7 धावा. मॅन ऑफ द मॅच
राहुल अंधेर पुन्हा एकदा तिसऱ्यांदा. तर खूप खूप धन्यवाद या स्पर्धेमध्ये सहभाग घेतला साईनाथ स्पोर्ट्स नवीन पाडा संघाने आणि पुढील वाटचालीसाठी आपल्याला खूप खूप शुभेच्छा असतील. तर विजय संघाचे अभिनंदन. मॅन ऑफ द मॅच वितरित करूया